नमस्कार. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. टुडे इज माय फेवरेट डे असं मी का म्हणते तुम्हाला कळेलच, कारण नवराष्ट्राच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये आजचे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघातले आमदार सिद्धार्थजी शिरोळे. सिद्धार्थजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि टुडे इज डेफिनेटली माय फेवरेट डे असं मी म्हणेन, कारण सिद्धार्थजींचं एक पुस्तक आहे. काही राजकारणी जे असतात ना, त्यांचे विविध काही कंगोरे असतात, काही खुबिया असतात की जे आपल्याला कळतात त्यांच्याशी बोलताना. तर टुडे इज माय फेवरेट डे हे त्यांचं पुस्तक आहे आणि ते त्यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. माझ्याकडे आहे ते पुस्तक आणि मी ते वाचलेलं आहे. तर तुमच्यामध्ये खरं म्हणजे हॉटेल व्यावसायिक आहे, राजकारणी आहे, लेखक आहे आणि मोटिवेशनल स्पीकर पण आहे. म्हणजे त्या लिखाणावरनं कळतं. तर कुठला रोल सगळ्यात जास्त आवडतो सिद्धार्थजी? मुळामध्ये मी पहिले म्हणजे माझं झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हो. जेव्हा मला लक्षात आलं की ह्याच्यात मला अभ्यास करण्यापुरतीच गती होती. तो विषय असा कळत नव्हता फारसा, पण तेवढे इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केलं. त्यानंतर मी 10 वर्ष हॉटेलचा व्यवसाय एक दशक पाहत होतो, कारण काहीतरी आपला एक व्यवसाय असला पाहिजे. बरोबर. साधारणतः 30शीत जेव्हा मी आलो त्यावेळेला लक्षात आलं की ह्याच्यात आपला म्हणजे आपल्याला समज आहे, पण तो काही आपला म्हणजे कोर कॉम्पिटन्स नाही. आणि त्यावेळेला मी जेव्हा राजकारणात याचा निर्णय घेतला आणि त्याला पण आता जवळजवळ एक 12 वर्ष झाले. आता मागे वळून पाहतो तर राजकारणाच्या माध्यमातनं आपण जी समाजाची सेवा करू शकतो, ह्याच्यातनं जे समाधान मिळतं किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो, तो मला असं वाटतं की दॅट इज वाय हा क्षेत्र जो आहे तो माझा आवडीचं क्षेत्र आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासातनं जे विचार घडले, त्या विचारात किंवा अनुभव आले, त्या अनुभवाचं चिंतन करून जे काही विचार निर्मित झाले त्या माध्यमातून मी लिहायला लागलो आणि त्यामुळे मी पुस्तक लिहू शकलो. असा तो थोडासा प्रवास आहे. त्यामुळे लेखक आहे मी, पण तो एक्सपिरियन्स बेस्ड रायटिंग करू शकतो मी, फिक्शनल नाही करू शकत. त्यामुळे जसे अनुभव वाढत जातील तसं लेखणी चालू राहील, पण मूळ कॉम्पिटन्स हा मी जे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे हे समाजाची सेवा पक्षाच्या माध्यमातून करणं हे आहे असं मला आता व्हॅलिडेट झालंय. राजकारणात यायचं हे आधी कधी बघितलं होतं स्वप्न, किंवा लहानपणापासून आपण काही नेते बघतो, काही हे, तर कोण होते की ते आदर्श वाटायचे? म्हणजे नेतेच नव्हे, कदाचित वेगळ्या क्षेत्रातली माणसं असतील. राजकारणात यायचा माझा अजिबात मानस नव्हता. आय वॉज सर्चिंग की मी कशात चांगला आहे हे मला समजत नव्हतं आणि त्यामुळं मल्टिपल चॉईसेस झाल्या. पहिले इंजिनिअरिंग झालं कारण सायन्समध्ये मार्क चांगले मिळाले. बरं. त्याच्यानंतर हॉटेल झालं कारण आमचा हॉटेलचा बेस होता. होय. पण साधारणतः जसा मी 30शीत आलो त्यावेळेला मला थोडंसं रिअलाइज व्हायला लागलं की आपली जी कोर कॉम्पिटन्स आहे ही जी आपण लोकांना इन्स्पायर करू शकतो, लोकांना लीड करू शकतो, अशामध्ये कुठेतर माझी कोर कॉम्पिटन्स मला जाणवायला लागली. आणि त्यावेळेला मला हे रिअलाइज झालं की ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असेल तर पॉलिटिक्स आहे. आणि मग तेव्हापासून मी कोरिलेट करू शकलो माझ्या पॉलिटिकल लिनिएजला. किंवा वडील तोपर्यंत राजकारणात खूप दीर्घकाल काम करत होते भारतीय जनता पार्टीचे. मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रामुख्याने अटलजी असतील, अडवाणीजी असतील, मुंडेजी असतील, महाजनजी असतील, हे आपल्या घरी यायचे. ते जे वातावरण आहे ह्या सगळ्याशी मी फार लेट कोरिलेट करायला लागलो. आणि मग मात्र स्वयं इच्छेने मी ठरवलं की पक्षाचं काम करायचंय. आणि तिथून पुढे जो प्रवास सुरू झाला तो माझ्या स्व इच्छेने जे आपल्याला समजतं, कळतं, अशा प्रकारचा प्रवास झाला. आणि मग आता तिथून पुढे इथपर्यंत आलोय. असं मग भाजप मध्ये होतात पहिले मला युवा मोर्चामध्ये. आणि मग संपर्क, मला हे विचारायचं की संपर्क तुम्ही स्वतःहून अप्रोच झालात, पहिले व्यक्ती कोण की जी तुम्हाला म्हणली ये राजकारणात? मला पहिले आमचे आता नाही आहेत, पण आमचे भैयूजी महाराज होते. हो. इंदोरचे. करेक्ट. तर तेव्हा त्यांनी मला एकदा 2010 मध्ये सांगितलं होतं की बाबा आता आपल्याला थोडं आपण सोशल काम सुरू केलं पाहिजे.
मग त्याच्या माध्यमातून मी 1-2 वर्ष सोशल काम केलं. आणि मग जेव्हा मी मुंडे साहेबांना भेटलो 2012 मध्ये, त्यावेळेला मी माझी इच्छा व्यक्त केली की बाबा मला राजकारणात काम करायची इच्छा आहे. तर ते म्हणले काम सुरू कर. असं तेव्हाची सुरुवात झाली. आणि मग तिथनं मग मला 2012 मध्ये भाजप युवा मोर्चाचं त्यांनी पद दिलं, पक्षाने पद दिलं. मग त्यातनं नितीनजींची माझी ओळख झाली, मग देवेंद्रजींची ओळख झाली, देवेंद्रजी ते अध्यक्ष झाले. आणि मग एक प्रवासच सुरू झाला. मी युवा मोर्चाचं 2 टर्म काम केलं आणि मग 2017 मध्ये पक्षाने मला कॉर्पोरेशन दिलं. ते सुद्धा चालू असतानाच इट हॅपन्ड की 19 मध्ये एक सिच्युएशन अशी आली की शिवाजीनगरमधनं त्यांनी मला निर्णय घेतला आणि मी आमदार होऊन गेलो. त्यामुळं तसं जरी पक्ष म्हणजे राजकीय काम माझं थोडं उशिरा सुरू झालं, पण तो प्रवास असा अनफोल्ड होताना वेगळा अनफोल्ड होत गेला. आणि आता 5 वर्ष झाले मी आमदार म्हणून काम करतो. पण आता मुळात जी काही आता जो अनुभव आलाय, त्या अनुभवातनं मला एवढंच जाणवतं की मला हे काम करण्यामध्ये समाधान खूप लाभतं. आणि त्याच्यामुळे आपण जे करतो, ज्याने आपण सर्वसामान्यांना काहीतरी वी कॅन मेक अ डिफरन्स इन देअर लाईफ, आणि तो केल्यानंतरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे दॅट गिव्स द एनर्जी की अजून करत राहावं. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून राष्ट्र, समाज आणि मानवतेची सेवा हा आता एक छान ऑब्जेक्टिव्ह झाला. शिवाजीनगरचा जो मतदारसंघ आहे ना, तो तसा थोडा वेगळा आहे. म्हणजे कधी तो काँग्रेसचा राहिलेला आहे, नंतर कधी शिवसेनेकडे होता, विनायकराव निमण होते, आणि त्याचं डायनॅमिक्स नेहमी बदलत राहिलं. तसा इथे या मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर मध्यमवर्गीय सुशिक्षित असा मतदार अधिक आहे. पण गेल्या वेळी म्हणजे 2014 मध्ये तर मोदी लाट होती, 19 मध्ये तुम्ही निवडून आला तेव्हा दत्ता बहिरट होते आणि 5,000चं मताधिक्य होतं फक्त. अशा वेळी आता पुन्हा जेव्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहात, पहिलं म्हणजे तुम्ही निवडणूक लढवणार आहात? नाही, आमच्याकडे मुळामध्ये पक्ष निर्णय घेतो. आणि मला नक्कीच असं वाटतं की जो पक्ष निर्णय घेतो तोच योग्य असतो. त्यामुळे पक्षाने संधी दिली तर नक्कीच लढवेल. पण मुळामध्ये आपण जे म्हणतात तसा शिवाजीनगर मतदारसंघ हा मूळतः 2009 मध्ये तो परत रिअलाईन झाला. हो, करेक्ट. 2009च्या आधीचा जो शिवाजीनगर होता, त्याच्यानंतर आणि जो 2009 नंतर जो झाला त्याच्यात खडकी, बोपोडी, औंध हा सगळा पट्टा ऍड झाला. आणि कोथरूडचा जो पट्टा आहे, जो आपला म्हणजे दीनानाथ हॉस्पिटल किंवा जो वरचा पट्टा आहे, तो सगळा कोथरूडला जोडला गेला. आणि त्यानंतर हा 2009ची पहिली जी इलेक्शन झाली त्याच्यात विनायक निमण हे काँग्रेसकडनं आमदार म्हणून निवडून आले. आणि हा संमिश्र भाग आहे असा, त्याच्यात जवळजवळ 50-55% ह्या सेवावस्था आहेत आणि साधारणतः 45 ते 45% आसपास हा सोसायटीचा वोटर. असा संमिश्र असा मतदारसंघ आहे. दोन बाजूची मतं आहेत प्रामुख्याने. आणि त्यामुळे 9 मध्ये विनायकराव निवडून आले आणि 14 मध्ये विजयराव निवडून आले. 19 मध्ये साधारणतः आपल्याला म्हणता येईल की साधारणतः ही जी निवडणूक झाली त्यात हा जो 5 ते 10% आसपासचा डिफरन्स हा सहसा राहतो इथे. म्हणजे कारण 35% मतं साधारणतः भाजपचे, 35% मतं भाजपच्या विरोधातली असतील, काँग्रेसची असतील किंवा इतर विचारांची असतील. आणि उर्वरित जो 30% आहे तिथे जो जास्ती अप्रोच करतो, जो टॅक्टिकली चांगल्या पद्धतीने लढवतो, तो मतदारसंघ जिंकू शकतो. त्यामुळं कुठेतर हा खूप वन साइड जाईल किंवा अशा प्रकारचा हा टेक्स्चर नाही त्याला. बरोबर. त्यामुळं आपल्याला साधारणतः 5 to 10% ह्या वोट शेअरमध्ये हा जनरली राहतो. त्यामुळे मी अशा प्रकारे आपण पण आपली तयारी त्या पद्धतीने करत आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे, कारण 5,000 मतांनी आपण मागच्या वेळेला पुढे होतो. ह्या लोकसभेला सुद्धा आपण असं वाटत होतं की विरोधकांना पण वाटत होतं की बराचसा मोठा लीड हा शिवाजीनगरमध्ये काँग्रेसला मिळेल. जसा 2009च्या लोकसभेला 11,000 काँग्रेस पुढे होतं, पण तसं झालं नाही. आपण 3,500 मतांनी पुढे राहिलो. आणि आता मला असं वाटतं की अजून सिच्युएशन ही चांगली होत चालली आणि आपण हा नक्की रिटेन करू असा मला पूर्ण विश्वास आहे. मग आताची जी बदलती समीकरण आहेत सगळी राज्यामध्येच, म्हणजे गेल्या मतदाराला विचारलं किंवा सामान्य माणसाला विचारलं तर तो म्हणेल राज्यातलं राजकारण महाराष्ट्रातलं अनाकलनीय झालेलं आहे.
कोण कुठे जाईल, कोण काय, काहीही सांगता येत नाही. म्हणजे जी सगळी कुठल्याही शक्यता वाटत नव्हत्या त्या सगळ्या शक्यता यावेळी झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय काय आव्हानं वाटतात की इथे टिकून राहणं, तिकीट मिळेल असं आपण गृहीत धरूया, आणि मग काय काय नेमकी आव्हानं असतील की निवडून येण्यासाठी? नाही, मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला आता ह्या निवडणुकीला सामोरे जाताना तुमचा वैयक्तिक कनेक्ट हा गेल्या 5 वर्षामध्ये काय राहिलाय हा फार महत्वाचा ऍस्पेक्ट राहतो. कारण ओव्हरनाईट ही इलेक्शन तुम्ही नाही फेस करू शकत. त्यामुळं मुळात तुमचा सातत्याने कनेक्ट राहिलेला आहे का, तुमची इमेज ॲज अ कॅन्डिडेट म्हणा किंवा ॲज अ MLA किंवा ॲज अ प्रतिस्पर्धी ही कशी आहे, ही पण इथे खूप मॅटर करते. त्या इमेज आहे, व्हिजिबिलिटी आहे, आणि जे काही तुमच्याकडनं आत्ता 5 वर्षामध्ये काम झालंय ते प्रामाणिक काम तुम्ही करू शकणार. ह्या 3 मुख्य ह्याचे बेस आहेत. ह्या बेसवरतीच आपण इलेक्शनला जातो. कारण नाही म्हणलं तरी लोकसभेची निवडणूक जेव्हा आपण बघतो तेव्हा ती खूप पार्टी सेंट्रिक जाते. जशी जशी निवडणूक खाली येते तशी विधानसभेची आली तर ती 50% साधारणतः कॅन्डिडेट बेस, आणि जशी कॉर्पोरेशनला जाते तशी ती 75% कॅन्डिडेट बेस होते. त्यामुळं ह्याच्यामध्ये जो नरेटिव्ह, ओव्हरऑल स्टेटचा नरेटिव्ह हा साधारणतः नक्कीच 25% मॅटर करेल. मुळात पार्टी आणि कॅन्डिडेट ह्यांच्याबद्दलचं जे आत्ताचं मत आहे त्याच्यावरती ही निवडणूक कन्क्लुझिव्ह डिरेक्शनला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की व्हिजिबिलिटी, आपला कनेक्ट, आपली इमेज आणि आपण केलेली कामं ह्या बेसवरतीच ही निवडणुकीला आपण सामोरे जाऊ. 5 जर लक्षणीय कामं मी विचारली की मी माझ्या या 5 वर्षाच्या कालावधीत, कारण पहिल्यांदाच तुम्ही आमदार झाला, पण एक महत्वाचं 2 गोष्टी बोलायच्या आहेत. त्यामध्ये USच्या एक जी इंटरनॅशनल व्हिजिटर जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अल्युमिनाय सगळे आपल्या अतिशय मान्यवर होते. अटलजी होते, राष्ट्रपती आपल्या होत्या. तिथे जाण्याचा एक अनुभव. PMLचे तुम्ही डायरेक्टर राहिलेला आहात. तर हे जे टप्पे होते, हे टप्पे कसे होते सिद्धार्थ शिरोळेंसाठी? मी जेव्हा पार्टीमध्ये प्रवेश झाला त्यावेळेला मला गडकरी साहेबांनी असं सांगितलं होतं की तेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांनी मला सांगितलं की, म्हणजे त्यांनी एक भाषण केलं होतं की भाजप शासित राज्य हे काँग्रेस शासित राज्यांपेक्षा चांगले गव्हर्नन्स देतात. मी तेव्हा नवकाच होतो आणि मी तेव्हा नितीनजींना असं सजेशन द्यायला गेलो की आपण ह्याच्यावर पुस्तक केलं पाहिजे. तर नितीनजी म्हटले, अरे मला ते सल्ला नकोय, म्हटले तुला करता आलं तर तू कर. आणि मला ते फार आवडलं कारण त्यांनी मला एक संधी दिली. मी त्याची थोडं रिपोर्ट्स प्लॅनिंग कमिशनच्या वेबसाईटवरनं काढून एक रिपोर्ट त्यांना प्रेझेंट केला आणि त्यांना तो फार आवडला की 5 वर्षामध्ये भाजप शासित राज्यामध्ये त्यावेळेला मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, वर्सेस काँग्रेसच्या राज्यामध्ये जे काही काम झालं होतं, किती किलोमीटर हायवे असतील, क्राईम रेट असेल किंवा शिक्षा देण्याचा रेट, कन्व्हिक्शन रेट असेल, आणि तो रिपोर्ट चांगला झाल्यामुळे त्यांनी मला त्यावेळेला US कॉन्सुलेटची जी टीम असते ती जनरली प्रत्येक देशामध्ये प्रवास करत असते आणि त्यावेळेला मला तो रिपोर्ट त्यांनी तिथे मांडायला सांगितला. तो मांडल्यानंतर त्यांना तो आवडला त्या सगळ्या लोकांना आणि त्यावेळेला त्यांनी मला इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्राम त्यांनी अमेरिकेला 2014ला इन्व्हाइट केलं. फार चांगला म्हणजे मल्टीनेशन प्रोजेक्ट होता, म्हणजे प्रोग्राम होता आणि गुड गव्हर्नन्स, अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नन्स, करेक्ट, हाच त्यातला प्रामुख्याने विषय होता. आणि तेव्हा मी 3 आठवडे तिथे जाऊन आलो आणि कशा पद्धतीने अमेरिकेने किंवा इतर प्रगत राष्ट्रांनी ओव्हरऑल अकाउंटेबिलिटी गव्हर्नमेंटमध्ये आणली, असा तो एक चांगला मला एक्सपोजर मिळाला. त्याला आधी अटल बिहारी वाजपेयी असतील, महाजन साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, असे सगळे जाऊन, त्यामुळे तो एक चांगला एक्सपोजर मिळाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी 17 मध्ये नगरसेवक झालो तेव्हा मला नीट आठवतं की आदरणीय फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी, मी PMPMLचा डायरेक्टर होतो आणि तेव्हा त्यांनी मला एकदा बोलून सांगितलं, मी म्हणलो आपण एक 800 डिझेल बसेस घेतोय. तर मला ते म्हणले, अरे डिझेल बस आता घ्यायची नाही. म्हणलं मग काय करावं? मग ते म्हणले आपण इलेक्ट्रिक बस घेऊया. मी म्हणलो साहेब इलेक्ट्रिक बस अजून एकही निविदा सक्सेस नाही आली. ते म्हणले तेच तुला काम आहे की ही निविदा कशी कमीत कमी दरामध्ये लोएस्ट रेट मधली आपल्याला निविदा सक्सेस करायची, म्हणजे जे आता डिझेल बसेस चालू आहेत
त्याचे जे दर आहेत म्हणजे पर किलोमीटर आपण जे त्या ठेकेदारांना देतो तेवढ्याच दरामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बसच्या ठेकेदारांना द्यायचे आणि फी मात्र जी काय आपलं तिकीट रेट आहे तो एसी बसचा आता जो नॉन एसी बसला आहे तोच लावायचा. मग त्याच्यात मी बरंच मेहनत घेऊन त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आम्ही तो टेंडर यशस्वी पद्धतीने देवेंद्रजींच्या मदतीने केला. पहिला पुण्यातला सगळ्यात मोठी फ्लीट आज सुद्धा 500 ची जी फ्लीट आहे पुण्यामध्ये ती त्यावेळेला 2017 मध्ये झाली. त्यामुळे आज सगळ्या इलेक्ट्रिक बसेस जे आपण पाहतो ते आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये मी PMPML ला डायरेक्टर असताना झाल्या. त्यामुळे तो पण एक फार सॅटिस्फाईंग मोमेंट आहे की आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण एक टँजिबल चेंज करू शकलो. असं ह्या दोन अनुभव मला असं वाटतं की हे काहीतरी एक वेगळी त्याची एक फ्लेवर आहे की ज्यांनी आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण हे करू शकलो. आणखी कुठली लक्षणीय कामं वाटतात की ही मी सांगितली पाहिजेत, ही मी केली आहेत, कारण तुमच्या सोशल मीडियावर दिसतातच अर्थात ती. नाही, मुळामध्ये मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न होता की आपला जो हा शिवाजीनगरमध्ये ट्रॅफिक कंजेशन हा एक खूप मोठा विषय आहे. त्यामुळे तो जो ब्रिज आपला युनिव्हर्सिटी फ्लायओव्हर होता तो पाडणं फार गरजेचं होतं. आणि तेव्हा आपले अजितदादा पालकमंत्री होते, त्यांनी हा निर्णय घेतला आणि योग्य निर्णय होता तो पाडला. आणि आज जेव्हा तो आता ह्या नोव्हेंबरमध्ये तो सुरू होईल तर त्याचा पाठपुरावा त्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या केऑसमध्ये अल्टरनेट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन असेल, तो नवीन जो ब्रिज आहे तो योग्य पद्धतीने डिझाईन होतोय की नाही हे सगळं करण्यामध्ये मला सॅटिस्फॅक्शन मिळालं की माझा एक त्याच्यात महत्वपूर्ण रोल होता. ना आता तो त्याच्यातनं पार पडून आपण बऱ्यापैकी इकडचं ह्या सगळ्या एरियातली ट्रॅफिक कंजेशन कमी होणार आहे. त्याच पद्धतीने जो खडकीचा जो अंडरब्रिज आहे ते 2 अंडरब्रिजेस आहेत रेल्वे अंडरब्रिजेस, ते सुद्धा आता वायडन करायचं DPR आजचं काम आता सुरू झालंय. आणि त्यामुळं तो एक महत्वपूर्ण काम आता पुढच्या वर्षी ह्याच टाइमापर्यंत ते काम झालेलं असेल. आपला जो जुना ओल्ड मुंबई पुणे हायवे तो सुद्धा त्याचा अख्खी वायडनिंग ही आता कम्प्लीट झाली आहे आणि तो सुद्धा प्रॉब्ली ह्या नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे जय हिंद टॉकीज वगैरे मागचा सगळा पट्टा तो सुद्धा आता डिकंजेस्ट झालाय. त्यामुळं ट्रॅफिक ही त्याच्याबरोबर शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो ही लवकर व्हावी त्यासाठी या ब्रिजमुळेच त्याचा एक कन्सिस्टंटली फॉलोअप झाला. त्याचा एक मला सॅटिस्फॅक्शन आहे. मला एक नक्कीच सॅटिस्फॅक्शन जाणवतं की आपल्या शिवाजीनगरमध्ये जवळजवळ 50% या सेवा वस्त्या आणि सेवा वस्त्यांमध्ये मी जेव्हा फिरायचो तेव्हा मला जाणवलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो ड्रेनेजचा आहे. आणि SRA आपल्या पॉलिसीज त्याच्या रिफाईन होत आहेत, ते होत राहतील, होणार पुढच्या काळात अजून गतीने व्हायला पाहिजे. पण तोपर्यंत त्या लोकांना ड्रेनेजच्या प्रॉब्लेमपासून निजात देणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला आनंद आहे की जशी सरकार आली तसं मी जवळजवळ माझा एक 50-60% जी निधी आहे आतापर्यंत मी जी काय आणली ती मी सगळी सेवा वस्त्यांमध्ये ते पण ड्रेनेजच्या कामांसाठी लावली. आणि त्याच्यातनं जे इमिजिएट जी घाण घरात जाते, जी रोगराई निर्मित होती ती सुद्धा करण्यामध्ये मला यश मिळालं. त्यामुळे असं दोन्ही बाजूनी इथे शिवाजीनगरमध्ये जी न दिसणारी कामं आहेत पण जी हृदयाला स्पर्श करणारी कामं आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने ज्यांनी मानसिक त्रास होतो जसे ट्रॅफिकचे इश्यूज आहेत, पाण्याचे इश्यूज आहेत. आता बघा 24/7 ज्या टाक्या आहेत त्या बऱ्यापैकी आता सगळ्या उभ्या राहिल्या, त्या आता पुढच्या वर्षभरात सगळ्या कंप्लीट होतील. रिडेव्हलपमेंट ह्या परिसरात खूप सुरू झालंय. त्याला ऍड्रेस करणं सगळ्यात मोठा चॅलेंज पुढच्या काळात पाणी होऊ शकतो. आणि त्यामुळे तो सुद्धा आपण त्याला म्हणजे परसिस्टंटली फॉलोअप करून तो सुद्धा आता कन्क्लुझिव्ह स्टेजला यायला लागला. सो असे अर्बन रिन्युअलचे चॅलेंजेस सगळे हे पण विविध चॅलेंजेस ह्याला कुठेतरी आपण ते आपल्याला ओव्हर पॉवर करायच्या आधी आपण त्याला वी आर बॅटलिंग अगेन्स्ट इट बाय क्रिएटिंग प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर अँड यूज ऑफ ॲड्युकेट फंड्स. ह्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये ही सगळी कामं जेव्हा व्यवस्थित होतील तेव्हा कुठलाही मेजर त्रास हा आपल्याला या मतदारसंघात जाणवणार. कुठली कामं अशी वाटतात की प्रामुख्याने हे मला करायचं होतं, प्राधान्याने करायचं होतं पण ते राहिलं आणि ते माझ्या यादीत आहे की मला हे पुढे करायचं लवकरात? मला जलपर्णीचा एक विषय मी बऱ्याच वेळेला मांडला की तो व्हायला पाहिजे. तो त्याच्यामध्ये काही अजून हवा तसा ब्रेक थ्रू मिळालेला नाही, त्यामुळे मी तो परस्यू करत राहणार आहे.
की त्याच्यात आपल्याला एक टँजिबल डिफरन्स जाणवला पाहिजे, कारण तो दरवर्षी खूप हे होतो. म्हणजे एसटीपी त्याला एकदा पूर्ण झाल्या, राईट. त्यामुळे एसटीपीचे प्रोजेक्ट लवकर करणे हा त्यात एक पर्याय आहे. त्याचबरोबर जो शिवाजीनगरचा एसटी स्टँड आहे तो आता तिथे मेट्रो अंडरग्राऊंड गेले, त्यामुळे तो कम्प्लीट झालाय. पण तो इंटिग्रेट MSRTC आणि मेट्रोचं इंटिग्रेशन करून तिथे आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून MSRTCचं जे नॉन तिकीट फेअर रेव्हेन्यू आहे तो सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनाने जे अमेलगमेशन झालंय तो अजून म्हणजे तो पुढच्या त्याला काही काळ लागणार आहे आता, पण तो निर्णय आपण योग्य घेतलाय की त्याचं अमेलगमेशन करावं. त्यामुळे हे 2 कामं मला असं वाटतं प्रामुख्याने पुढच्या ह्या काळामध्ये मी केंद्रित करून नदी प्रदूषण, जलपर्णी, STP आणि शिवाजीनगर एसटी स्टँड हे समजा चांगल्या पद्धतीने हँडल झाले आणि एक्झिक्यूट केले गेले तर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टमध्ये पण चांगलं काम होईल आणि एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा चांगलं काम होईल. आपले वडील अनिलजी खासदार राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि त्यांनी जेव्हा तुम्ही राजकारणात येत होतात प्रत्येक वडील काही ना काहीतरी मुलाला निश्चित सांगतात किंवा हे त्यांनी काय मंत्र दिला होता? ते मला म्हणले बाबा फक्त की तुझ्या इंटरेस्ट प्रमाणे म्हणजे स्वइच्छेने कर. बऱ्याच वेळेला आपल्या राजकीय घरांमध्ये अशी ते वडील राजकारणात आहे म्हणून मी राजकारणात येणं, ह्याच्यामध्ये लॉंग टर्म सस्टेनन्स जमत नाही. तो नॅचरली इंटरेस्ट डेव्हलप होत राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला एवढं सांगितलं की हा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. हा प्लॅटफॉर्म, पण हा तू जोपर्यंत स्वयंभू विचार नाही करत, स्वतंत्र विचार नाही करत, फेल्युअरचा अनुभव घेत नाही, विरोधाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुझ्यामध्ये ते म्हणजे संमिश्र पूर्ण ते तुझ्यामध्ये ते जोपर्यंत हे अनुभव क्रिएट होत नाही तोपर्यंत यू जस्ट बी म्हणजे नॅचरल की हा जो की बाबा मी माझे वडील राजकारणात दीर्घकाळ काम करत होते, ह्याचा आपल्या परफॉर्मन्सवर किंवा आपल्या सक्सेसवरती ह्याचं कोरिलेशन बंद म्हणजे नको ठेवू. जस्ट एक्सपिरियन्स ॲज इट कम्स आणि मग त्याचा बेनिफिट हा नंतर होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं राजकीय घरांमध्ये पुढच्या पिढीला हा पहिले बेनिफिट होतो, तसा नसतो. जेव्हा तो वेन दॅट पर्सन कम्स इन टू हिज ओन त्यावेळेला मग त्यांच्या वडिलांनी जे काही संघर्ष केला असेल किंवा फोरफादर्सनी जो काही केला असेल त्याचे जे योग्य असे ज्याच्यासाठी त्यांचं नावलौकिक असतं त्याचा वापर मग आपल्याला आपल्या कामात करता येतो. म्हणून त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की हा संघर्ष आता तुला करायचा आहे. मला आठवतंय मला वडिलांनी मुंडे साहेबांनी पण सांगितलं होतं 40 वर्षाचं करिअर. तेव्हा आज माझ्या मनासारखं झालं नाही तर त्यांनी काही नाराज होण्याचं कारण नाही, कारण माझ्या सुद्धा मनासारखं आज मी एवढं 36 वर्ष राजकारणात तरी सारखं मनासारखं होत नाही. बरोबर. त्यामुळं अशा प्रकारे लॉंग टर्म पाहिलं आणि आपला इंटरेस्ट त्याच्यात नॅचरल डेव्हलप होत गेला तर आपण छान काम करून एक चांगलं लेगसी सोडून जातो. असं हा सल्ला मला पटला आणि त्याच पद्धतीने मी काम करतो. भाजपमध्ये मला आठवतं की एकेकाळी ही सगळी पिढी होती, म्हणजे मुंडे महाजन, ज्यांचं मुंडे साहेबांचं तुम्ही नाव घेताय, पूनम महाजन होत्या, तुम्ही होतात, धनंजय मुंडे तेव्हा होते इकडे, पंकजा मुंडे होत्या, आणि मग ते सगळे असे एकदम फायरी सगळे नेते. त्यामध्ये त्या तुलनेने म्हणजे त्यांच्या त्या एकंदर भाषणाच्या आवेश आणि ह्या तुलनेमध्ये तुम्ही वडिलांकडनं जी लेगसी घेतलेली शांत संयमी अशी, तर ते आक्रमक वातावरण कधी वाटायचं असं की आपल्याला पण असं पाहिजे? नाही, मी जसा आलो तसं फडणवीस साहेब हे अध्यक्ष झाले. बरोबर. मी युवा मोर्चात होतो तेव्हा ते आमचे प्रभारी होते आणि मला त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा माझ्यावरती फार प्रभाव झाला की त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत एकंदरीत संयमी, शांत. वडिलांची तर तशीच होती आणि कर्तृत्वाने मात्र तुम्ही अग्रेसिव्ह असला पाहिजे की तुमच्या डिसिजन मेकिंग क्षमता असेल, कामाचा आवाका असेल, कामाचं नियोजन असेल, त्याला तुमचा पेशन्सचा जोड असेल, पक्षनिष्ठा असेल, असे मी त्यांच्याकडे ऑब्झर्व करत करत खूप त्यांचे गुण त्याचा अनुसार करायचा प्रयत्न केला आणि तसा मग नॅचरली मी घडत गेलो.
आता सुद्धा मला फार फायरी भाषण करता येत नाही, तरी मला भाषणपटूचा एक होय, पुरस्कार आता पुरस्कार मिळाला. मिळाला. त्याचं कारणच होतं की आपण जे स्वभाव आहे हो, त्या स्वभावात राहिलो तर आपण चांगलं परफॉर्म करू शकतो. पण स्वभावाच्या बाहेर गेलो, तो राग सुद्धा नॅचरल पाहिजे बरोबर. आणि त्याला थोडा काळ पण लागतो, तसे अनुभव पण लागतात, मग तो नॅचरल वाटतो बरोबर. आणि तो विषय सेंट्रिक असला पाहिजे. ते राग तो समजा मी चिडलो तर तो मी कदाचित लोक मला म्हणतील की अरे हा तसा नाहीये, तसं पण नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे तो जो एक मला नेहमी वाटायचं की असं कधी करू शकू का आपण, पण मी रिअलाइज केलं की आपण आपल्या पद्धतीने डेव्हलप झालो तर तो ऑर्गॅनिक पण वाटतो, नॅचरल पण असतो आणि तो लोकांना भावतो सुद्धा. आपण जसे आहोत तसंच राहायचा प्रयत्न करायचा. परसेप्शन आणि रियालिटीमध्ये फार फरक नसावा, हे मला आज असं वाटतं की असावं मनासाठी. मुंडे आणि फडणवीस साहेबांचा तुमच्यावर परिणाम प्रभाव होता, नितीनजी अर्थातच आहेत. तसं अगदी हृदय प्रसंग राजकारणामध्ये कधीतरी येतात की जे कदाचित लोकांना माहीत नसतात. असा अतिशय हृदय प्रसंग कुठला आहे म्हणजे की तेव्हा तुम्हाला स्वतःला वाटलं की ओ दिस इज माय फेवरेट डे? मला असं वाटतं की मला एवढं म्हणजे आता मुंडे साहेबांबरोबर माझे काही इंटरॅक्शन झाले, त्यांनी खूप मला लॉंग टर्म पॉलिटिक्समध्ये कसं काम केलं पाहिजे ह्याची योग्य वेळेत समज दिली. नितीनजींनी पण मला नेहमी एनकरेज केलं की म्हणजे तुझ्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुषंगाने दीर्घकाळात खूप चांगलं काम तुझ्याकडनं होईल. म्हणजे एक असे जे खूप मोठे नेते त्यांची जी कमी बोलतात ते, पण त्यांच्या बोलण्यातनं जेव्हा एक फील येतो की नाही तुझ्यात ती क्षमता आहे, तो इटसेल्फ सुखावला म्हणजे मला तो प्रेरणा देतो. आणि मला स्पेसिफिकली आठवतंय की मला 2014 मध्ये देवेंद्रजींचे असं तेव्हा शिवाजीनगरमध्ये अशी सिच्युएशन होती तेव्हा आमचे वडील खासदार होते. होय. पण त्यावेळेला त्यांचं असं चाललं होतं की बाबा बहुधा तिथं स्पेस झाली तर मला विधानसभेचं तिकीट द्यायचं. तेव्हा मला तिकीट नाही मिळालं. पण त्यावेळेला जे देवेंद्रजींच्या मनात असं आलं किंवा पार्टीच्या मनात असं आलं की बाबा हा पण विचार होऊ शकतो. बरोबर. हा मला एक सहज सुखावून गेला की झालं सगळं नंतर, बरोबर, पण माझ्यात पोटेन्शियल आहे किंवा पार्टी एका पद्धतीने पाहते की मी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो एवढ्या कमी काळामध्ये, हे मला खूप सुखावलं. त्यामुळे कधी कधी असे काही गोष्टी ज्या घडत नाही, बरोबर, त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कॉन्फिडन्स पण देऊन जातात, सेल्फ बिलीफ देऊन जातात. अशा मला बऱ्याच वेळा 2012 मध्ये पण मला कॉर्पोरेशनचं तिकीट नव्हतं मिळालं, पण ज्या पद्धतीने माझा लगेच विचार झाला म्हणजे ह्यातनं काही गोष्टी खूप शिकण्यासारख्या होत्या. आणि मला ते त्या आज मागे वळून पाहतो तेव्हा त्या सगळ्या घटनांमुळे मला खूप कॉन्फिडन्स मिळत गेला आणि मी स्थायी झालो राजकारणात. मग विरोधी पक्षातले कुठले नेते आवडतात आणि त्यांचं काय स्टाईल आवडते? विरोधी पक्षामध्ये तसं बघितलं तर मी आता म्हणजे अजितदादा जेव्हा विरोधात असायचे तेव्हा मी बघायचो त्यांच्याकडे, पण त्यांची कामाची पद्धत मी कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सरकार, बरोबर, आणि ते पुण्याचे पालकमंत्री होते, त्यामुळे मी एक पाहिलं की त्यांच्याकडे काम घेऊन गेलं जे योग्य काम आहे तर ते तातडीने मार्गी लावायचे. बरोबर, म्हणजे त्याच्यात ते हे बघायचे नाही की हा पक्ष कुठला आहे किंवा म्हणजे हा कुठल्या, फक्त हेतू कसा आहे एवढं बघायचं. बरोबर. आणि ते त्यांच्या कामाची एक पद्धत असायची की ते पटकन तिकडच्या तिकडच फोन लावायचे निर्णय. हो, त्यामुळे तो मला एक त्यांचा गुण खूप भावला. तसं फार मला बाकी ह्या काळामध्ये विरोधी पक्षाशी मला इंटरॅक्ट करायची वेळ नाही आली, पण मला अजितदादांचं नक्की आठवतं की त्यावेळेला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स द्यायचे आणि कामं मार्गी लावायचे. गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आपण म्हणूया 2.5 पेक्षाही जे महाराष्ट्रात राजकारण चाललंय त्यामध्ये उघड दिसतं की जनता फार खुश नाहीये याबद्दल. तुम्हाला काय वाटतं?
मला असं वाटतं की म्हणजे थोडी त्याची जी हिस्ट्री आहे, हो म्हणजे पक्ष म्हणून, हो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा पाहतो तेव्हा जी सल माझ्या मनात आहे की हे का घडलं, तर सर्वप्रथम माझ्या मनात येतं की हे उद्धव ठाकरे साहेबांनी हा निर्णय असा घेतला नसता हम्म. तर हे सगळं घडलंच नसतं. आणि आज मला असं वाटतं त्यांना सुद्धा कदाचित असं वाटत असेल की हा खरंय. निर्णय घेतला हा किती योग्य होता नाही. हम्म. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर ही सगळी रिॲक्शन होत गेली. हम्म. जी जो मूळ घटना घडली हम्म. की उद्धवजी महाविकास आघाडीमध्ये गेले, त्याच्यानंतरचे हे सगळे रिॲक्शन्स होत गेले. बरोबर. आणि त्याला आता कुठेतरी एक कन्क्लुझिव्ह एंड आलेला आहे. म्हणजे अशी 5 वर्ष आपण महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिली नव्हती. खरंय. पण ते ह्या एका घटनेमुळे झालं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता ते कुठेतरी एका कन्क्लुझिव्ह एंडला येईल. आणि ह्या महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की कुठं तर ह्याच्यावरती एक त्याला क्लोजर येईल. मी आदिती तटकरेंशी बोलत होते तर त्या म्हणाल्या पहिलीच आमची जेव्हा विधानसभेची टर्म होती तशी तुमची पण पहिली. त्या एका प्रयोगशाळेमध्ये म्हणजे ज्याला असेंब्ली पॉलिटिक्स म्हणू, त्यामध्ये तुम्ही इतके उतार चढाव आणि इतके शॉक्स बघितले. सगळ्यात मोठा शॉक कधी लागला? म्हणजे अर्थात पहिला म्हणजे शॉक हा होता की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री नाही झाले. कारण आम्हाला असं वाटत होतं की ते आता झालंच आहे. म्हणजे त्यामुळे जेव्हा आम्ही विरोधात गेलो, हा एक असं वाटलं नव्हतं की आम्ही विरोधात जाऊ. आम्हाला असं वाटलं शेवटी काही ना काही करून शिवसेना येईल आणि आमची सरकार बनणार. सेकंडली अर्थात जेव्हा शिंदे साहेब आले तेव्हा असं वाटत नव्हतं की आत्ता येतील बहुधा. बरोबर. म्हणजे आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. आणि खरंच तुमच्या कोणालाच काहीही कल्पना नव्हती. अजिबात नाही. म्हणजे माहित पण नाही आणि काही नाही. ते राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा फक्त फडणवीस साहेब एकदा म्हणले होते आणि आम्ही आपलं ऐकत आलो होतो की सरकार येणार, सरकार येणार. कशी येणार हेच माहिती नव्हतं. उद्धवजी नागरी सांगत होते कधी जाईल तुमची खुर्ची सांगता येईल, कळणारही नाही. आणि ते जेव्हा झालं तेव्हा तो एक मोठा शॉक होता. आणि त्याच्यानंतर हे 3 शॉक अर्थात अजितदादा आले तेव्हा तो सुद्धा अपेक्षित नव्हता. त्यामुळं ह्या प्लस माझा एक अनुभव असा आहे की मी पहिला टर्म म्हणून आमदार म्हणून किती ठिकाणी असेंब्लीमध्ये बसलोय हे मलाच आठवत नाही. म्हणजे पहिले मी सत्तेत बसलो शपथ घेताना. त्याच्यानंतर उद्धवजींनी शपथ घेतली तेव्हा मी विरोधात बसलो. कोविड झाला तेव्हा मी वरी जाऊन बसलो. त्याच्यानंतर शिंदे आल्यावरती मी परत सत्तेत जिथे बसतात तिथे बसलो. आणि अजितदादा आले ते 1/3 2/3 मेजॉरिटी झाल्यामुळे तसं मी विरोधक जिथे बसतात तिथे बसलो होतो. तेव्हा एकंदरीतच हा वेगळाच काळ होता. पण मला त्यातलं चांगलं बघितलं तर बघायला मिळालं तर मी विरोधात पण काम करायची संधी मिळाली आणि सत्तेत सुद्धा काम करायची संधी मिळाली. त्यामुळं ऑब्जेक्टिव्हली पाहिलं तर इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. पण हे 2 असे अनप्रेसिडेंटेड जी काळ आहे तो मी प्रत्यक्ष विटनेस केला, एवढं मात्र खरं आहे. मराठा आंदोलन, मराठा आरक्षणाचं चालू आहे, ओबीसीचं आंदोलन वेगळीकडे चालू आहे, मुस्लिम समाजाचं एक वेगळंच चालू आहे सगळं. या सगळ्यामध्ये आत्ताच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं प्रेडिक्शन? मला असं वाटतं की शेवटी एक महाराष्ट्र हेच श्रेष्ठ महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे कुठेही जातीच्या आधारावरती जे काही आता डिव्हिजन जाणवतंय तो कोणाचाच ऑब्जेक्टिव्ह नाही आणि दॅट विल नॉट प्रिव्हेल. शेवटी महाराष्ट्र हा एकच रित्या जसा आत्तापर्यंत होता तसाच तो प्रिव्हेल होईल आणि प्रत्येक कम्युनिटीचे जे काही ॲस्पिरेशन्स असतात त्याच्याबद्दलच्या ज्या लढा असतात ते त्या डेमोक्रेटिक वेनी चालत राहतील. हे आत्ता पण ह्याच्या आधी पण चालत राहिलं, ह्याच्या पुढं पण चालत राहतील. आणि कुठेतर ही जी काही इलेक्शन आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम हा म्हणजे कन्क्लुझिव्ह होईल असं मला वाटत नाही. तो त्या आंदोलनाचा त्या विचाराची लढाई आहे. त्याचं आपल्याला वाटतं की पॉलिटिक्समध्ये त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो, पण त्याचा एक फार इम्पॅक्ट होईल असं मला इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये वाटत नाही. मतांमध्ये मतभेद असू शकतात किंवा वेगळे विचार असू शकतात, पण इलेक्शन्स ते खूप मेजर पद्धतीने इम्पॅक्ट होतील मला असं वाटत नाही. कारण लोक शेवटी
जे काही सरकारने कार्य केलंय किंवा विरोधकांनी जे काही विषय उचलले असतील त्याच्यात किती तथ्य वाटतं ह्याच्यावरतीच निर्णय इलेक्टोरली घेतील असं वाटतं. या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Yes. पण मला एक विचारायचं आहे पुन्हा की तुम्ही अनवाइंड कसं करता? हा नाही मी तुम्ही फिटनेस फ्रीकात हे दिसतच म्हणजे. नाही मला असं वाटतं की मी जर्नलिंग खूप करतो. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय आवडतं आणि काय नाही आवडत किंवा जे काही अनुभव येतात ते मनातनं पेपरवरती काढण्याची मला सवय. स्क्रॅपबुक असतं का? हा माझ्याकडे खूप बरीच पुस्तकं असतात ज्यात मी रोज सकाळी लिहितो. हॅबिट्स असतील किंवा लाईक्स अँड डिसलाईक्स असतील. आणि मला एक रिअलाइज झालंय की जनरली जे लाईक्स असतात, जे आवडतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्हाला चहा आवडतो किंवा कॉफी आवडते. बरोबर. तुम्हाला साधारणतः व्यायाम कुठला आवडतो किंवा तुम्हाला ताण कशातनं येतो, हे जेव्हा आपण लिहायला लागतो तेव्हा आपल्याला काही काळांतरात 1-2-3 महिन्यानंतर लक्षात येतं की आपलं आयुष्य मध्ये हे आपल्याला आवडतं, विच इज नॉट इन्फ्लुएन्स्ड. कोणी सांगितल्यामुळे नाही. हो बरोबर. विच इज इंट्युशनल, आतनं येते. आणि काय नाही आवडत. एकदा हे कळालं आणि तुम्ही जास्ती करून जे आवडतं ह्या बाजूला राहायला लागला की मला समजा सकाळी 1 कप चहा असाच आवडतो, तेवढंच आलं टाकून तसंच पाहिजे. तो चहा मिळाला तर परत दिवसभर असं वाटत नाही की आता दुसरा कप चहा प्यावा. किंवा मनासारखी गोष्ट होती. बरोबर. आपल्या मनासारख्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्हाला ह्या ठिकाणी जाऊन सुट्टीवर जायला आवडतं. मग दुनिया म्हणेल की तुम्ही पॅरिसला जा, लंडनला, पण समजा मला महाबळेश्वर आवडत असेल तर मी महाबळेश्वरला जायला पाहिजे. म्हणजे ते जे आवडतं ती आपण कृती करत गेलो आणि न आवडतं किंवा ज्यांनी ताण येतो किंवा जे टॉक्सिक लोक असतात त्यांच्यापासून आपण लांब राहायचा प्रयत्न केला तर आपोआप आपलं मनामध्ये समरसता राहतो, रॅशनलाइज राहतो आणि क्लॅरिटी राहते. ह्याच्यातनं मग त्याचा इम्पॅक्ट त्याच्यानेच अनवाइंडनेस होते. बरोबर. असं मला वाटतं की फार वेगळं काय अनवाइंड करायला लागत नाही, पण साधारणतः छोट्या छोट्या गोष्टीतनं जे आवडतं ते रोजच्या लाईफमध्ये इन्कल्केट करणं, हे समजा आपल्याला जमलं आणि त्यासाठी जो एफर्ट थोडासा करावा लागतो, राईट, तेवढा केला तर आपण आपोआप अनवाइंड होतो. असं मी प्रॅक्टिस करतो. तर आपण ज्या युवा नेत्यांची, आमदारांची खास करून बोलतो आहोत या मालिकेमध्ये, त्यांचे म्हणजे त्यांच्यामध्ये मला एक जाणवलेली सगळी जर गोष्ट बघितली जी आश्वासक वाटते राजकारणाच्या भविष्याच्या दृष्टीने, ते म्हणजे अतिशय परिपक्व विचार, संयमी आणि सुसंस्कृत भाषा. हे गेल्या काही दिवसात आपण ज्या आमदारांशी बोलतोय त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसलं. सिद्धार्थजी त्यामधले एक आहेत. निवडणुकीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवभारत नवराष्ट्राशी बोललात. धन्यवाद. थँक्यू सो मच.